हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि हे बघा आज किती जोडी आहे ती. इथं एक जोडी, हे दीड जोडी, अडीच, मी एक, तीन, म्हणजे 6च माणसं फक्त न फक्त. एवढा धनकूत आलाय मला, माझं शोल्डर दुखायले. त्या दिवशी व्हिडिओ आला बघा, आपल्या छातीत दुखते पोटात दुखते म्हणून. त्या दिवशीपासनं तब्येतच बिघडली माझी. सर्दी तर बिलकुलच कमी व्हायना गेली. 2-3दा 3 गोळ्या खायचं झालं तरी पण काही सर्दी माझी कमी व्हायना गेली. एवढी कणकणी आले ना, असं वाटतंय 2-4 सलाईन वगैरे लावावं आणि ॲडमिटच व्हावं तिकडं जाऊन. लोक काय एक माणसं कमी आहे 3 चल म्हणून काय कुणी खरी थांबूच द्यायला ना. खरंच वाटे ना, हे दोन्ही शोल्डर असतात का आपले कांदे, हे एवढं दुखायलेत ना की बास. नुसतं असं पाटण वगैरे पूर्ण अंग, मान वगैरे लईच दुखायला लागले, म्हणजे लईच दुखायला लागले. आता तुम्हाला काहींना असं वाटेल की कामाचं लईच कंटाळा आलाय बघा मला सध्याला. तर म्हणायचं म्हटलं का, एवढं माझं अंगण वगैरे दुखतंय त्यामुळं कामाचं कंटाळा आलाय मला. तर काही जण असे पण म्हणतील की बाबा पैसे घेताना चांगलं वाटलं का. तर तुम्हाला एकच सांगू इच्छितो, पैसे काय आपण मोज मजा, दारू पिणं, मटका, सिगारेट, जुवा अशासाठी नाही घेतलेलं. घेतलंच होतं फक्त दवाखान्यासाठी, आणि घेतलेतच फक्त 7-8 हजार. 7-8 म्हणतोय मी, नाहीतर तुम्हाला 7 म्हटलं की 60 ऐकू येईल. 7 ओनली 7,000 तेवढंच घेतलेलं होतं. तर ते काय आपलं फिटलंय, पण असं काय नाही की लय मोठं घेतलं होतं. आईश केली ना, आता नाही येत नाही आहे, किंवा आत्ताच कसं अंग दुखायलं म्हणतोय ना, असं तसं काय नाही आहे तसं. तर लयच त्रास व्हायला लागलाय, पण काय करणार, तुम्हाला सांगून पण काय उपयोग नाही आहे. तर असं द्या तेवढंच फक्त आपल्याला सपोर्ट, बाकी काय नाही आहे. आणखीन म्हटलं तर मी तुम्हाला काय जे नवीन अपडेट आहेत आणखीन ते व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. तुम्हाला काय जे मला सांगायचं आहे, दाखवायचं ते सर्व काही बघा. पुढच्या जन्मी देवा, माणसाचा जन्म देऊ नको रे बास. ह्या जन्मात बास, मानव जन्मच नको मला. कोणा तर पक्षी प्राणी त्यात माझा जन्म व्हावा. पटकन आयुष्य त्यात संपून पण जाते, ते भारी आहे. सगळ्यात उत्तम तेच जन्म आहे आपला. तर हे बघा ऊसतोड चालू आहे असे. आणि या व्हिडिओमध्ये कसा काय माझा लुक दिसला, काय दिसला काय मला ते समजून आलं नाही आहे, तर तेवढं घ्या समजून. हा बघा आळशी मानव कसा आळस करून बसलाय, हे पण याला पण कंटाळा आलाय, कंटाळा. तर आता पातलईच मागं राहिली, तोडतोय आता दन 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 तोडतोय. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आता वाजल्या 2 तरी पण चालू आहे तोडायचं. लय गवत लय आहे, त्यामुळं अंग कट होते, ढगाट आहे, गरम होते, घामले यायले. लय म्हणजे लय विचित्र, लय विचित्र आहे गवत. हे बघा असलं गवत आहे, मध्ये काटा नुसता. समोर बघा हे मध्ये, यात तुम्हाला गवत आणि पाचट म्हणजे पाला पाचोळा एकसारखंच दिसत असेल. हे बघा इथं बघा हिरवं गवत. हे आपण हा गवत असेल तरी चालते, पण हा काटेरी गवत आहे त्यामध्ये, त्यामुळं लई तकलीफ व्हायला लागली. तर 2 वाजून गेलेत, आणखीन काही जेवण वगैरे नाही आहे. ऊस तोडणी चालू आहे, थोड्या वेळानं जेवण वगैरे करणार. 2:30 वाजलेत आणि जेवायला बसलो आता जेवायचं चालू आहे. अजून हात पण नाही धुतलं मी. हे बघा तसंच आहे. डबा, हे काय आपला डबा, पाण्याचं कॅन. पाणी आज कोणाला दिलाच नाही मी, सर्दी जायना गेली, सर्दीच बरी व्हायना गेली ना, त्यामुळं. मग या जेवायला तुम्ही पण. व्हिडिओ असाच कंटिन्यू शेवटपर्यंत पाहत राहा. धन्यवाद. खूप सपोर्ट करतात, असाच सपोर्ट नेहमी असू द्या. एवढेच जण आहेत आज कामाला, मनच लागेल, बरं नाही, हात दुखतंय, अंग दुखायले, कणकणी आले. हे आजच्या व्हिडिओमध्ये बरं वाटत आणि दुखते म्हणून 5-6 वेळेस तर बोललो असेल इथपर्यंत येऊपर्यंत. अजून पुढं किती वेळेस बघायचं. चो आ जाओ खाना. 3:15 वाजल्यात, ऊस तोडायचं चालू आहे आता. उठून जेवायचं वगैरे, जेवण वगैरे झालं, उठून तोडायला लागलं. तर अजून किती उशीर होतं, काय कधी जातं ते बघत राहा. हे बघा आज तोडायलेत. बोरं खायला भरपूर पिकलेत, बोरं खाली पडलेत, कच्चे पण तेवढेच आहेत. आणि हे बोरं ना एवढे आंबट पण नाही आहेत, गोड आहेत हे बोरं. आणि
ते जे आपण विकत घेतो बघा मोठे बोरं, त्याच्यापेक्षा हे बोरं खाण्यासाठी लई चव मस्त येते यांची. आणि आंबट पण नाही आहे. थांबा तुम्हाला दाखवतो किती बोर आहेत. हे बघा खूप सारे बोर आहेत ते, आणि एवढी चव पण मस्त लागायली ना यांची की बस. मी आजच पाहिलं हे झाड, गोड आहे मस्तपैकी. कसं आहे बघा, ते विकत जे असतात ते गोड असतात, पण ते आपल्याला त्याच्यापेक्षा हे चविष्ट असतात हे बोर. यामध्ये आंबटपणा असतोय, गोडसरपणा असतोय, आणि हे येचून झाडाखाली फ्रेश फ्रेश बोरं खाणं ह्याची चवच वेगळी असते. आणि मेन म्हणजे झाडावर जे लागलेले असतात, पिकलेले असतात, त्याच्यापेक्षा भारी चव म्हणजे खाली पडलेले असतात का त्याची लागते. म्हणजे खूप मस्त चविष्ट मस्त असे लागतात. बोर कुठं अडकलं बघा, मस्त लागत आहे ते बोर. कधी पण तुम्ही गावाकडे जे असतील त्यांना तर माहितीच असेल चव. ते शहरातले आहेत का, तुम्ही गावाकडे आलात का, या माझ्याकडेच बोरं खायला. बोरं खावा, ऊस खावा, माझ्या घरी मस्त जेवण करा. एखाद दिवस राव वाटलं तुम्हाला, जर वाटलं बाबा की राव एक गरीबाच्या घरी, तर राहा आणि मस्त एन्जॉय करून 2-4 दिवस आयुष करून जा. पण बोर खाऊन जा. आता लई पण खात नाही मी, नाही तर खोकलाच लागेल. पण गोड आहे ते, खोकला लागण्याची काय गरज नाही. नाही नाही, आंबट नाही, गोड आहे. तुला काय वाटलं आंबट असल्यावर मी एवढा वेळ थांबला असतो काही? तसले खायचे नाही रे, हो का, असे असले खायचे. एक नंबर चव लागते, नाहीतर कडसर पण आहे ते तोंडात. वाजलेत 5:15 आणि आजचा दिवस आम्ही आज लय लवकर घरी आलोय. आता घरी आलो, हातपाय धुतलं, हात तोंडावरती पाणी, हे बघा आणखीन ओलच आहे की लगेच व्हिडिओ बनवला. मी आज लय लवकर आलो आम्ही घरी. कारण का माहिती आहे का, तुम्ही तर पाहिलंच व्हिडिओमध्ये 3-4 जण फक्त कामाला होतो आम्ही. आणि त्यामध्ये असं की मी तर काय कोणाला बोलतच नव्हतो, मला बरं वाटे ना म्हणून, तब्येत बिघडली म्हणून मी माझ्याच धुंदीत. मग सगळेच म्हणायला लागले चला जाऊच या, त्यांना पण बोरिंग व्हायला लागला. आज कसं माणसं कामात करत करत जर एखादं जण घरी राहिलं का मग मन लागत नाही. मग त्यामुळं आणि 5-6 जण किती, 4 शेवटी तर आम्ही 3च जण राहिलो होतो. 5-6 जणांपैकी 2-3 तर गेले बाजाराला जायचं म्हणून, आज रविवारचा दिवस ना, तर बाजाराला गेले. मग आम्ही किती काय करणार, आलो आम्ही पण परत. मग आता आलो, वाडा वगैरे टाकला रेडीसाठी आणलेला. हे बघा वाडा वगैरे टाकला, तोंडावरनं पाणी फिरवला, हातपाय धुतलं आणि व्हिडिओ केला. तर आता मी हा व्हिडिओ लगेच आताच अपलोड करेल, तर तेवढं सर्वांनी नक्की पूर्ण बघा. आणि आणखीन म्हटलं तर मी लाईव्ह आता घेईलच, लाईव्ह चालू करेल. तर ती जे पलंगावरती बसले भावाची मुलगी आहे, ते घर उघडं आहे ते आणि ते इकडलं बंद आहे ते आपलं घर आहे. हां, एवढं छोटंसं घर आहे आपलं. आणि हा एरिया आपलाच आहे इकडला पण, म्हणजे भावाचा. ती एक रूम दिसते का, ते हां ते बंद दरवाजाची, ते एक रूम आपलीच आहे. आणि हे झाडं वगैरे हे, आणि इकडे हे जे काही घर दिसतात हे भावाचे आहेत. हे बघा इथून तिथून हे असं, हे हे घरं भावाचे आहेत. तर ते जातात, ते मुक्कामी असतात ऊसतोडीला, त्यामुळे ते काय घरी नसतात. तर चला परत भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त राहा, बाय.